हाय. आयुष्यामध्ये निर्णय घेत असताना जर चुका झाल्या आणि समजा एखाद्या माणसाचे पाठोपाठ निर्णय चुकले, तर त्याला कुठेतरी मनामध्ये अपयशाची भावना येते. कधी-कधी अपराधी वाटतं आणि सगळ्यात मोठा तोटा हा होतो, की तो माणूस कॉन्फिडन्स गमावून बसतो निर्णय घेण्यामधला. तर अशा वेळेला अशा गोष्टीतनं बाहेर कसं पडायचं यासंबंधी आजचा व्हिडिओ. तसं बघाल ना, तर निर्णय आपण खरं तर लहानपणापासूनच घेत असतो. छोटे-छोटे निर्णय म्हणजे आपल्याला काय प्रकारचे कपडे घालायला आवडतात, आपल्याला रंग कोणते आवडतात, असे छोटे-छोटे सुद्धा निर्णयच असतात आणि अशा छोट्याशा निर्णय प्रक्रियेतनंच आपण मोठ्या निर्णयांकडे येतो. जसं-जसं मोठं होतो तसे निर्णयही आपले मोठे असतात. मग ते करिअरची निवड असेल, जोडीदाराची निवड असेल, कधी-कधी देशातून परदेशात जावं की नाही नोकरीला हा निर्णय असेल किंवा या प्रेमात पडण्यासारखा निर्णय असेल. तर असे खूप मोठे-मोठे निर्णय असतात, की जिथे आणि हो, प्रेमात पडणं जरी खरं असलं तरीसुद्धा कुठेतरी निर्णय घ्यावे लागतात. तर त्यामुळे तोही एक निर्णय असतोच. तर त्यामुळे असे मोठे निर्णय जेव्हा माणसाचे चुकतात, तर तेव्हा त्याला त्याबद्दलचा एक इनकॉन्फिडन्स तयार होतो किंवा बरेचदा मग असं होतं ना, की निर्णय घेताना जर चुका झाल्या, तर एक तर माणूस पहिल्यांदी तयार नसतो ते सगळं आहे तसं स्वीकारायला आणि स्वीकारायची वेळ आलीच ना, तर मग ब्लेम गेम थोडीशी सुरू होते आणि मग असं नावं ठेवली जातात, की ह्यांनी असं सांगितल्यामुळे मी असं केलं, त्यांच्यामुळे असं झालं किंवा जो कोण समोरचा असेल, त्याची काही चूक असेल, त्याच्यामुळे असं झालं. तर बरेचदा असं निर्णय चुकल्यानंतर दुसऱ्यावर या गोष्टी ढकलण्याची प्रवृत्ती तयार होते किंवा एकदम अदर साईड म्हणजे दुसरं टोक, की अ, बाबा मी कमनशिबीच आहे, मला जमतच नाही किंवा माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं, माझ्या बाबतीत देव असाच निर्णय करतो, नेहमी असाच न्याय देतो. असं एकदम टोकाचं वागणं असं होऊ शकतं आणि मग यामध्ये काय होतं, की ॲक्चुअली त्या अपयशातनं काय शिक्षण घ्यायला पाहिजे? अपयश आल्यानंतर आपल्या चुकांकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे, ही एक छान मोठी प्रोसेस असते, जी तुम्हाला माणूस म्हणून घडवणार असते किंवा जी प्रोसेस तुम्हाला पुढे जाऊन माणूस म्हणून काही निर्णय घेत असताना सक्षम बनवणार असते, ती प्रोसेस आपण नेमकी मिस करतो. तर कधीही असं जेव्हा एक सेटबॅक आला, दुसरा आला, तिसरा आला, तर अशा वेळेला घाबरून न जाता किंवा पूर्णपणे दुसऱ्यावर ब्लेम किंवा स्वतःवर ब्लेम ह्या प्रक्रियेपेक्षा सुद्धा डेफिनेटली अपयश का आलं ह्याच्यावर नक्कीच विचार व्हायला पाहिजेत. आणि ते फार ज्याला म्हणू ना बारकाव्यानिशी विचार व्हायला पाहिजेत, की आपण हा निर्णय घेत असताना सारासार विचार केला होता का? किंवा बघा बरेचदा असं होतं, की जोडीदाराच्या विषयीचा समजा निर्णय असेल, तर कुठच्यातरी एकाच बाजूला महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या मुलीनी समजा बंगलेवाला, हँडसम एवढ्या 2च गोष्टींना प्राधान्य दिलेलं असेल आणि तिनं त्या मुलाशी लग्नाचा निर्णय घेतलेला असेल, तर पुढे जाऊन तिला लग्न झाल्यावर ह्या गोष्टी जाणवू शकतात, की अरे ह्या माणसाकडे माझ्यासाठी तेवढा तितका वेळ नाही आहे किंवा मला थोडासा रोमॅन्टिक नवरा असता तर आवडलं असतं किंवा अशा काही गोष्टी ज्या ती शोधत होती नवऱ्यामध्ये, पण तिला आता ह्या नवऱ्यामध्ये त्या दिसत नाही आहेत. तर असं जेव्हा होतं, तर तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे, की आपण जेव्हा निवड करत होतो, तेव्हा आपण कुठच्यातरी 2च मुद्द्यांना महत्त्व दिलं आणि त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना जे दोन्ही साइड्स किंवा सगळ्या अंगांनी विचार करायला हवा होता, तो आपण केला नाही आहे आणि म्हणून अपयश आलेलं आहे. हे एक जोडीदाराचं उदाहरण झालं. पण असं अनेक निर्णयांमध्ये आपलं नेमकं इथे काय चुकलं किंवा असे विचार करून पाहावेत, की मी ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला या सगळ्या गोष्टींना, त्यात मला काही वेगळं वागता आलं असतं का? मला काही वेगळं करता आलं असतं का? किंवा माझ्या हातात काही गोष्टी होत्या का, ज्यावर मी कधी फोकसच नाही केला आणि मी एकांगी कुठेतरी विचार केला. असे सगळे विचार करून बघायचे. ह्या ॲनालिसिसमधनं तुम्हाला आपल्या चुकांबद्दल, आपल्या वागण्याबद्दल आणि आपल्या मुळातच निर्णय घेण्याच्या प्रक्रियेबद्दल बरंच काही समजू शकतं. आणि खरं सांगायचं ना, तर परिणामांचे विचार माणूस जनरली निर्णय घेताना करत नाही. हां, निर्णय जर अगदी त्या क्षणाला पटकन घ्यायचा असेल, तर असं होऊ शकतं. पण असे निर्णय जे लाईफलाँग आपल्याला उपयोगी पडणार आहेत किंवा ज्याचा लाईफलाँग संबंध राहणार आहे, अशा निर्णयांवर
हर प्रकारे विचार केलेला असला पाहिजे किंवा ह्या निर्णयाचे परिणाम समोर काय येऊ शकतात आणि चांगले आणि वाईट ह्यावर पण नीट विचार झालेला असला पाहिजे. आणि मी म्हणेन की चला हे सगळं संपलेलं असेल, सगळे विचार करूनही झालेले असतील, तरीसुद्धा आपण एक प्लॅन बी पण आपल्याकडे तयार असला पाहिजे की समजा माझा हा निर्णय चुकला तर मी काय करू शकतो किंवा काय करू शकते ह्याच्यानंतर, यावर पण थोडा थॉट दिलेला असेल तर पुढे जाऊन खूप मोठा सेटबॅक बसायची शक्यता कमी राहते. आणि असं असतं ना की समजा एखाद्या माणसाने खरंच खूप थॉट प्रोसेस लावली आहे आणि खूप छान विचार करून एखादा निर्णय घेतला आहे, तरीसुद्धा काही गोष्टी आपल्या हातात राहतील आणि काही गोष्टी आपल्या अजिबात हातात नसतील. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मुलगा परीक्षेची तयारी छान करू शकतो, परीक्षेला उत्तम पेपर लिहू शकतो, त्याची जबाबदारी इथपर्यंतच असते आणि तो अपेक्षा करू शकतो की मला उत्तम मार्क मिळतील. पण तसे मार्क जेव्हा मिळत नाहीत तेव्हा तो निराश होतो. पण एक जो दुसरा धागा असतो, ज्याला तुम्ही नशिबाचा म्हणा किंवा अजून कुठचाही म्हणा, कर्माचं फळ म्हणा, एक धागा असा असतो की जिथे आपलं काही चालत नाही आणि आपण काही करू शकत नसतो. जसं की या मुलाच्या उदाहरणात समजा तो परीक्षक आहे, जो त्याचा पेपर तपासणार आहे. त्या परीक्षकाचा मूड त्या दिवशी एकदम खराब असेल, त्याचं बायकोशी भांडण झालेलं असेल आणि मग तो रागावून पेपर तपासायला आलेला असेल, तर तो एखाद्या हुशार चांगल्या विद्यार्थ्यालासुद्धा जितके द्यायला पाहिजेत तेवढे मार्क न देता जस्ट टिक मार्क करून पुढे जाऊ शकतो. आणि ही गोष्ट कधीही त्या विद्यार्थ्याला प्लॅन नाही करता येणार की मी मार्क मिळवीनच याबद्दल. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने पेपर लिहून येणं इथपर्यंत आपलं काम असतं. मार्क कसे द्यायचे, कोण देणार आहे आणि त्याचा मूड त्या दिवशी कसा आहे हे परत दुसऱ्याच्या हातात राहतं. तर सगळ्या निर्णयांच्या बाबतीत हेच असतं. आपल्याला जितकी काळजी घेणं शक्य आहे, जितके विचार करणं शक्य आहे तेवढे सगळे विचार करायचे. पण त्याच्या पलीकडे काही गोष्टी या नशिबाचा भाग म्हणून सोडून द्यायच्या. आणि अगेन अपयश आल्यावर त्यातनं शिकता येतंच. प्रत्येक वेळेला ती प्रोसेस वापरायचीच, ॲनालिसिस करायचाच. म्हणजे आपल्याला स्वतःमधला कॉन्फिडन्स न गमावता त्यातलं मर्म कळू शकेल. आणि खरं सांगू का, लहान मुलांकडे पहा, ती रांगताना, उभं राहताना, चालताना हजारो वेळा पडत असतात. पण ते एक दिवस ते यशस्वी होतात आणि रांगणारं मूल उभं राहतं, उभं राहणारं चालायला लागतं. हेच सेम आपण आपल्या बाबतीत करायचं आहे. कितीदाही अपयश येऊ दे, त्यातनं योग्य जे शिकायला पाहिजे ते शिकायचं, त्यातनं मुद्दे घ्यायचे, त्यातनं मर्म घ्यायचं आणि ते नेक्स्ट टाईम आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये वापरायचं. आणि कधीही निराश न होता प्रयत्न करत राहायचं. आणि हे आपण एखाद्या छोट्या मुलाकडनं सुद्धा शिकू शकतो. कारण मुलं जनरली हट्ट सोडत नाही, प्रयत्न करत राहतात. ही क्वालिटी मात्र आपण मोठं झाल्यावर गमावतो. तर त्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि कधीही आत्मविश्वास न गमावता आपल्या चुकांमधनं प्रत्येक वेळी शिकून पुढे गेलं पाहिजे. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला मला जरूर सांगा. मी इथेच थांबते. बाय.